तुमचा काय दोष? खरी दोषी तर मीच आहे. कुमारी आंधळून स्वतःला माझ्यांच्या स्वाधीन केलं. पण तुमच्यावर ही वेळ आहे असं मला कधी वाटलं नाही. तुम्हाला या घराची मालकी म्हणून मिळवायला पाहिजे तर मोलकरणीसारखी कामे करावी लागतात. मला कितीही कामे करावी लागले त्याचं दुःख नाही करायचं. दुःख याचंच वाटतं की माझा कुठलाही दोष नसताना जाणीवपूर्वक दोषारोप करून मला मारहाण केलं जातं. मला माहित आहे पण आम्ही काय करू शकतो? आम्ही नोकर मानतो. पण हो, त्यानंतर घाबरू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. जशात तशी व्हा. आपण कित्येकदा ऐकतो अन्याय करणे पाप आहे, पण अन्याय सहन करणे त्यापेक्षा मोठं पाप आहे. म्हणजे कायद्यानुसार नवरा हा बायकोला मारू शकत नाही. आणि आता जर का त्यांनी तुम्हाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर सरळ पोलिसात तक्रार करायची. काय नाही करायचं. मला माहित आहे हा कायदा स्त्रियांच्या बचावासाठीच करण्यात आला. पण कोर्ट कचेरीमुळे संसाराचा गळा चालत नाही तर उलट मोडतो. पण या कायद्याच्या ज्या लोकांना जराही भीती वाटत नसेल त्या लोकांची पोलिसांच्या दंडाने कमरही मोडली पाहिजे. आणि हातभाई त्याची सवय मोडेल. नाही करायचं. स्त्रियांचा जन्मच दुःख सहन करण्यात झाला. मला माहिती आहे स्त्रीमध्ये दुःख सहन करण्याची ताकद आहे, पण तिच्यात दुर्गा चंडिका होण्याची शक्ती आहे. मग एकदा ते रूप धारण करायला काय हरकत आहे? माझ्याच्या नाही होणार. मग का संपूर्ण असं दुःखामध्ये घालवणार आहात तुम्ही? दुःखात घालवणार आहात. एकतर तुमच्या बाबतीत रवी भाऊला सांगितलं त्याने सुद्धा काय काय? अरे त्यांना सांगायची काय गरज होती? मुलगी आपल्या घरी किती दुःखात असते तर माय बापांना सांगावी लागते किती सुखात आहे म्हणून. मला माफ करा, मला माफ करा, पण तुमचे हे दुःख माझ्या तरी नाही पावले. जे माझ्या नशिबात असेल त्याला तू तरी काय करणार आहेस? नशिबाचं सोडा, जे होईल ते नंतर बघू. आजपासून तुम्ही एक काम करा. कुठलं काम करा? कामे करायची नाही. मी आहे ना कामे करायला, त्याला आतमध्ये मी कामे करतो. नाही ना करायचं भाऊ. तुझी माझं काल तर मला पुन्हा हसून लावतो आणि घरचे कामे करायला कसल्याला त्रास तू जातो. आपण कसल्याला त्रास करा, भरपूर कामे करा. तुम्ही अशा, तुमचा भाऊ तसा, तुमचा नवरा असा. तुमच्या जागी मी असतो ना, चाल्याचं लंबाच बनवलं. तुमच्या बोटाला काय तो तुला किती वेळा सांगितलं कामे नका करू, पण ऐकत ना माझ्या. काय तू माता मी पट्टी आणतो. किती वेळा सांगतो कामे नका करू. मायला पट्टी कुठे पडली? बापरे, एवढंच लागलं तर ऐक. नवरा ठोकतो तेव्हा नाही ऐक. तुमचे बरोबर आहे म्हणा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लिहिलंच आहे पती हा परमेश्वर. त्याला डोक्यावर घेऊन नाचा नाचा, माझा पती माझा पती माझा पती. होते अति मक्खा माती. काय तुमच्या बोटाला छान रक्त लागलं, अति लाल लाल. अरे वेड्या, आपल्या घरी कामे करत असताना जर बोटाला रक्त लागला तर कसला आला त्रास? कोणा म्हणतो ताई? आता तू सुद्धा माझी गमत करायला लागला. गमत पुढे हो, मला किती ओरडते कामे राहिली. चला वा, नाही नाही चालू द्या. हेच तुमचं खरं रूप पाहण्यासाठी मी बाहेर जाण्याचा बहाणा केला होता. चालेल, माझ्या घरी चाकरी करून भाकरी खाता खाता आता चूप रोटीवर ताव मारायला लागला का बे? तुम्ही समजलो ना मला. याला म्हणतात पेढा खाऊन पेढा बनले. काय बोलत आहे? साल्या माझ्या बायकोचा हात हातात धरून तिच्याशी गुलू गुलू बोलण्यापर्यंत तुझी मदत केली आणि म्हणतो मी समजला. मला मधुदाईच्या बोटाला रक्त लागलं म्हणून मी पट्टी बांधली. विचारत अबे पट्टी बांधत होता म्हणून मला पट्टी देता का बे? मला पट्टी देता? अबे सरळ सरळ सांगत का नाही की तुम्हाला दोघांचा लफडा मिळत? काय बोलताय? आम्ही काय बोलत नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोलावं. अरे गड्या, म्हणजे मी बोललो ते काही आणि तुम्ही दोघं जे करत आहात ते काही नाही का बे? बघा मला तुम्ही विनाकारण आमचा आरोप करा. अबे प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी बघून देखील म्हणतो आरोप त्या साल्याचा आल्या त्या ताटामध्ये खातो, त्या ताटामध्ये भोकं बनायला निघाला मला म्हणतो साल्या
खूप झालं तुमच्या किती दुर्गुण आहेत हे माहीत असून देखील आजपर्यंत मी प्रामाणिक सेवा केली तुमची. पण आज कळलं तुम्ही किती नीच आहात. मला नीच म्हणतो का मी? माझ्या बायकोशी अनैतिक संबंध ठेवताना लाज वाटते नाही आणि मला नीच म्हणतो. काय बोलता तुम्ही? ए बाई, बिलकुल मध्ये बोलायचं नाही तू. तुला तर नंतर निपटतो मी. अरे का रे भडव्या, मी नीच आहे ना, मग आता या नीच माणसाची कमाल बघ. आजपासून या नीच माणसाच्या कामावरून कायमचा बंद. चाललं घेतो. तुम्ही काय करणार मला? मी थुंकतो तुमच्या कामावरती. तुमच्या सारख्यांची सेवा करण्यापेक्षा हातात कटोरा धरून आनंदाने भीक मागेन मी. अबे मग मागना भीक भिकार आहे का? नाटक आहे सांग ना. का नाटक बाबा मधुताई मला माफ करे. माफ करावं नाही. चालली घेतो. ए बाई, काय कमी होतं? माझ्यातला पुरुषार्थ कमी झाला म्हणून तुला त्याच्यामध्ये रुची यायला लागली का? बायको बद्दल बोलताना जरासं काही वाटत नाही. एवढा मोठा प्रताप केल्यावरही विश्वास करा माझ्या. विश्वास माझ्या अपरोक्ष आणि परोक्ष चाळे करताना लाज वाटली नाही आणि विश्वास करा म्हणजे समजावतो. आता मला समजण्याची गरज नाहीये. इथून हकापट्टी बायको, तुझ्यासारख्या कितीतरी बायका आल्या आणि गेल्या माझ्या आयुष्यात. भिकारडाची अवलाद साली माझी बायको होऊन या घरची मालकीण होण्याचं स्वप्न पाहते. अरे मालकीनच काय, मोलकरीण होण्याची लायकी नाही या भिकारडाची अवलाद. मी भिकारड्याची अवलाद होती तर का करत माझ्याशी लग्न? आणि माझ्यात मोलकरी होण्याची लायकी नाही, पण माझ्या शैय्यासोबत करण्याची मात्र तुमची लायकी आहे. आणि माझी लायकी करते तुकडे कधी साली तुकडे. नाही जाणार मी या घरातून. माझा जीव गेला तरी चालेल, पण या घरातून जाणार नाही. बायको आम्ही तुमच्या काही लग्नाची तुमच्या जीवनात कित्येक बायका आल्या असतील आणि गेले असतील, पण मी त्यातली नाही. खूप सहन केला तुमच्या छळवात, पण आता सहन करणार नाही. आजपर्यंत मी कधी उलट उत्तर दिले नाही, पण आता थांबणारे नाही. तुम्ही मला एक मारा, पत्नी घरची लक्ष्मी असते ती म्हणतात, पण तुम्ही आम्हाला देवी समजा वर्षेपेक्षा न ठेवता तुम्हाला पती परमेश्वर मानतो, उपास तापास बघतो. पण जेव्हा पती आपली मर्यादा ओलांडतो तेव्हा पत्नीची सांस्कृतिक क्षमा सांगते. मला पागल झाली पागल. आणि ते तुमच्यामुळे. आज मलाही बघायचं तुमच्यात किती ताकद आहे. काय बघायचं माझ्यात? माझ्यात ताकद होय, बघायची. तुमच्यात ताकद बघायची. होय, क्या बात है. माझ्यात ताकद बघायची आहे तुला? नाही या ताकद माझ्या. आई कशी आहे?
मी बरी आहे पुरी, बरी आहे. बाबा तुमची तब्येत कशी आहे? बरी आहे, बरी आहे. पण तू कशी आहेस मा? मी बरी आहे बाबा. खूप खूप आनंदात आहे. माधू, काय? हे पोरी, तुझ्या बोटाला काय झालं हे? काय नाही, ते सकाळी भाजी कापत होती ना, तो थोडा लागला. मधू, मधू, आम्ही तुझे मायबाप आहोत. आमच्या लेकरांना आम्हाला चांगलं ओळखता येतं. तू जरी खोटं बोलत असली ना पुरी, तरी तुझा चेहरा नाही. आई, मधू, हे पोरी, ही काय अवस्था बघतोय आम्ही तुझी. आम्हाला वाटलं होतं की तू तरी सुखी असशील ग, पण तुझी अवस्था सुद्धा आमच्यासारखीच आहे. रवी दादा सुद्धा तुम्हाला त्रास देत असेल नाही? त्याच्या ज्याचा पायीच तर आम्ही घराबाहेर पडलो ग. आम्हा म्हाताऱ्यांना वाटलं 2 दिवस तुझ्याकडे आम्हाला आश्रय मिळेल म्हणून आलो होतो ग, पण जिथे जिथे तुझ्याच आश्रयाला असला नाही तिथे आम्ही थांबून काय करणार पोरी? आई, आई मला माफ कर ग. घाबरू नकोस हा, घाबरू नको. अगं दुःखाने कुणाला सोडलं नाहीये. तू आमची काळजी करू नको पोरी, तू सुखी राहा. ए पोरी, हे घे तो मान, हे घेऊ, हे घ्या तुमच्यासाठी तो मान. पण आई, तुम्ही जाणार तरी कुठं? कुठेही जाऊ आम्ही, कुठेही जाऊन आम्ही आमचं पोट भरू. कुठेही जाऊन भरू पोट आमचं काय पोरी, पण तू आमची काळजी करू. तू सुखी राहा म्हणजे झालं. येतो पोरी, येतो आम्ही. सुखी राहा. आमचं काय आहे पोरी, आम्ही कुठेही जाऊन आमचं येतो आई. माई बापा तुझी दया, माई बापा तुझी माया, बाबा, माई बापा तुझी छाया राहू दे, माई बापा तुझी छाया राहू दे, आम्हावरी माई बापा तुझी छाया राहू दे. आई, बाबा, मला माफ करा. आज मला एवढा वेदना करणार की मी तुम्हाला थांबवाई म्हणू शकत नाही. थांबवाई म्हणू शकत नाही. सुनीता, त्या परीला आवाज दे. हो. परी, अगं परी, बाई बाहेर ये गं. आले. कोण आहे? अरे दादा, वहिनी, तुम्ही माझ्या घरी आले? या ना दादा, बसा. वहिनी या ना. हे बघ, आम्ही इथं बसायला किंवा राहायला आलो नाही. आम्हाला इथं कशाला बोलवलं ते सांग. तुमच्या बहिणीचा हसता खेळता संसार बघायला दादा. हे बघून आम्ही काय करणार? तू तुझ्या भावाशी केव्हा तुझं नातं तोडलं? नातं मी नाही दादा, नातं तुम्ही तोडलं. तुमच्याशी नातं ठेवून आम्हाला आमच्या मनाला आमंत्रण द्यायचं नाहीये. जे आमच्या जीवावर उठले त्यांच्याशी नातं ठेवणं म्हणजे मगराच्या तळ्यात मासोळीचं जीवन जगणं. मग त्यांच्याशी नातं ठेवून काय उपयोग? बोल ना दादा, काय उपयोग रे? दादा,
अरे आई बाबा कसे होते हे तर मला माहिती नाही, पण त्यांच्या पंचात तू मला वाढवून शिकवून लहानाचं मोठं केलं, आई वडिलांचं कर्तव्य पार पाडलं. तेव्हापासून मी तुला माझे माय बाप समजत आले, हे माझं सुदैव. पण त्याच माय बापाने तिच्या भावनेशी खेळ, तिच्या वैवाहिक जीवनाचा पराजय करावा, यापेक्षा मोठा दुर्दैव कोणता आहे दादा, कोणता आहे? परी, तू काय बोलत आहेस काय नाही ते आम्हाला काही कळत नाही. जे काही बोलायचं असेल ते स्पष्ट बोल. नवल आहे जे आमच्या जीवावर उठले तरी म्हणतो काहीच कळत नाही. बरोबर आहे परी, बरोबर. माझ्या बाबतीत गैरसमज होणे साहजिक आहे. तुम्हाला वाटत असेल की मी खूप क्रूर आहे, निष्ठुर आहे, पण तसं नाही. पण आज तू मला मायबापाचा दर्जा दिलास म्हणून तुला सांगतो, प्रत्येक मायबापाला वाटत असतं की आपली पोरं सुखी राहावी, यशस्वी व्हावी. मलाही वाटतं. आणि माझ्या पत्नीविषयी, माझ्या बहिणीविषयी माझ्या मनात किती प्रेम आहे ते माझं मला माहिती. पण त्याचा कागाव मी कधीच केला नाही. कुटुंबात प्रत्येकाला धाक देत गेलो. कदाचित तो माझा स्वभाव दुर्गुण असावा. आज मी तुलाही रागवत यासाठी की माझी बहीण कुठल्याही वाम मार्गाने जाऊ नये म्हणून. पण माझा उद्देश कुणाच्या जीवनाशी खेळण्याचा नव्हता, ना राहणार. मग माझ्या नवऱ्यावर जीव घेणं, हल्ला करण्यात आला, तो काय प्रकार आहे दादा? मी समजलो नाही. पण समजले नाही, समजावते. अरे 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 काय मलाही काही कळत नाही. नक्कीच तुम्हीच काहीतरी केलं असणार. काय झालं? कसं झालंय? तुम्ही केलेला प्रताप दादा, तुम्ही केलेला प्रताप. तुला यांना मारायचं आहे ना, मग तू उभा काय? तुझ्या समोर तर माझा नवरा खुशाल उभा आहे. हे मार ना, मारून टाक यांना, मारून टाक. मला वाटत असेल यांना मारून तुम्ही जिंकाल, पण एक गोष्ट लक्षात ठेव दादा, माझ्या नवऱ्याला जर काही बरं वाईट झालं ना, तर तुम्हीही तुमच्या बहिणीचा मेलेलं रूप पाहून हराल दादा, हराल. हे झालं कसं? कसं झालं? वा दादा वा, एवढं काही करून नाही नामा निरा. खरंच परी, माझ्या विश्वास ठेव, मी नाही केलं. मला मान्य आहे की मी तुझ्या अतूट प्रेमाला समजू शकलो नाही. नेहमी विरोध केला यासाठी की माझ्या प्रतिष्ठेला कोणी गालबोट लावू नये म्हणून, मला कोणी हिनवू नये म्हणून, माझी बहीण दुःखात राहू नये म्हणून. पण जेव्हा तुम्ही पडून गेला तेव्हाच मला कळलं हे प्रेम थांबणारं किंवा शांत होणारं वादळ नव्हे. त्याच वेळी माझा राग हळूहळू शांत झाला. आणि परी, मला हे सुद्धा माहित नव्हतं की तुम्ही इथं राहता म्हणून. खरंच परी, माझ्या विश्वास ठेव, मी नाही केलं. खरंच मी तुझ्यावर विश्वास ठेवू? अरे मग तू लिहिलेली ही चिठ्ठी, हा काय प्रकार आहे दादा? प्रेम, हे तू लिहिलंस ना? हे सगळं तूच केलंस ना? खरं खरं बोल. काय बोलता जिजू? मी कशाला करूया? बघ ना ताई, अगं जिजू चक्क माझ्यावर आरोप करून राहिले. मी कशाला करू हे? आणि हे करून मला काय मिळणार होतं? जिजू, खरं तर तुम्ही यांचा तिरस्कार करत होता आणि त्याच तिरस्काराच्या भावनेतून कदाचित तुम्ही हे केलं असणार आणि त्याचं खापर आता माझ्या माती फोडताय. खरं खरं बोल. काय केलं? खरं खरं बोल. आपल्या प्रतिकोणासाठी माझ्या माझ्या लोट. मीच केलं काय करावं लागलं आणि तेही तुमच्यामुळे. असं करून तुला काय मिळालं? काय मिळालं? खरं तर माझ्या बहिणीचा संसार म्हणून मी तुमचा व्यवसाय निस्वार्थपणे सांभाळला, केवळ यासाठी की तुमच्या डोक्यावरील भार कमी व्हावा आणि एक ना एक दिवस त्याचा फायदा मला व्हावा म्हणून. वाटलं होतं माझा भाटला आपला मुलगा समजून माझ्यासाठी काहीतरी करेल, हे स्वप्न मी उराशी बाळगलं होतं आणि अपेक्षाही होती. आणि त्याच अपेक्षेपोटी तुमच्या बहिणीशी लग्न करावं आणि तुमच्या इष्टनीचा थोडाफार हिस्सा मला मिळावा म्हणून तुमच्याशी परीविषयी लग्नाची अर्ज केली. काय चुकलं माझं? सांगा ना, काय चुकलं? पण नाही, सख्खा मेवणा असून देखील तुम्हाला
मला माझंही पावल्या गेलं नाही. उलट माझ्या कटपटात मारून माझी लायकी काढून माझा मान केला आणि हे शल्य मला वारंवार पोचत होत. नंतर या परीशी मी प्रत्यक्ष या विषयावर बोलण्याचा प्रयत्न केला तर मी विजयच्या पायाच्या नकाची सर करू शकत नाही म्हणून तिने माझ्या काळजाला दिवसलं. हीच गोष्ट माझ्या जिव्हारी लागली. या अपमानाचा अंकुर माझ्या काळजात थोपवत होता. या अपमानाचा सूड उगवण्यासाठी आणि या परीला या भडव्याबद्दल असलेला अहंकार चूर चूर करण्यासाठी मीच विजयाच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला. असं करून तुला काय मिळालं? असं करून तुला असं वाटलं की तू परीला आपलं करशील? असं करून तुला असं वाटलं की मी परीच्या लग्न तुझ्याशी लावून? आज हे कोणपणा तुम्हाला नडला जिजू. चल तुला आता पोलीस स्टेशनला नाही मला वाचव. तुझा लाडका भाऊ नाही माझ्या छोटी मला वाचव. शांत हो परी, शांत. अगं जे काही घडलं ना त्याचं मला खूप दुःख वाटतं ग. आणि जास्त दुःख याचं वाटतं की हे सगळं माझ्या भावामुळे घडलं आणि याची शिक्षा त्याला नक्कीच मिळणार त्याला शिक्षा. पण परी एकीकडे आनंद होतो ग की या सगळ्यांमुळे तुझ्या दादाचा राग तुझ्यावरचा कुठेतरी कमी झाला आणि त्यांनी तुम्हा दोघांना स्वीकारलं. पण स्वतःची काळजी घे आणि यांची सुद्धा. येते मी काळजी. अहो कसला विचार करीत आहात तुम्ही? अहो काय झालं तुम्हाला? काय नाही ग, आई बाबांच्या बाबतीत विचार करीत होतो. त्यांनी आपल्या जीवनात खूप दुःख सहन केलं ग. माझं स्वप्न होतं की त्यांना खूप सुख द्यावं, आनंदी बघावं. पण बघ ना, कदाचित नियतीला हेही मान्य नसेल. सगळं ठीक होईल. तरी मला आई बाबांची खूप आठवण येत आहे ग. कसे आहेत, काय करत आहेत पुन्हा ठाऊक. खूप काळजी वाटते मला त्यांची. पण काय तुमच्यापेक्षा जास्त काळजी त्यांची तर मला आहे. कारण मी लहानपणापासून आई बाबांना कधी बघितलं नाही. त्यांचा सहवास मला कधी लाभला नाही. त्यांची माया मला कधीच मिळाली नाही. कमीत कमी यांच्या रूपात तरी तो सहवास लाभेल, ती माया मिळेल म्हणून मी ना त्यांच्याजवळ निरोप दिला. हो कुणाजवळ? तो ताराचंद नाही का, ताराचंद, तो भेटला होता मला. पण परी तू मला सांग, हे हा प्रकार ताराचंदला नाही सांगितलं तू? असं काही हा तेजाबचा वगैरे हा तेजाब नाही ना? मी असं काही सांगितलं नाही बरं. पण मी ना आई बाबांना इथं राहायला बोलवलं. आता अरे काही दिवस तरी जायला हवं होतं ग वेडे. मला अशा अवस्थेत बघतील तर खूप वाईट वाटेल त्यांना. खूप हळव्या मनाच्या माझे आई बाबा हे दुःख नाही सहन करू शकणार. कशाला? खरं आहे हो, खरं. पण ते जातील तरी कुठे हो बिचारे? कुठे जातील म्हणजे? मधूचं लग्न झाल्यापासून रवी दादा त्यांना खूप त्रास द्यायचा. इतकंच नाही तर त्यांना घराबाहेर सुद्धा हात करून टाकलं. कुठं जातील ते? म्हणून मी त्यांना इथं बोलून राहिलं. परी मी तुला म्हणत होतो की आई बाबांना एकटं ठेवणं बरं नव्हे. दादा त्यांना कधी सुखाने जगू देणार नाही. पण तू माझं काही ऐकलं नाही ग. काय करणार? एकीकडे आठ तर दुसरीकडे मी. मनात नसतानाही असं करावं लागलं. काय करणार?
राहा पोरी, सुखी राहा. या रे, या आत या. या बसा. या आई बाबा, या बसा. कसे आहात आई बाबा तुम्ही? आम्ही बरे आहोत, बरे आहोत पोरी आम्ही. बाबा तुम्ही कसे आहात? आधीपेक्षा बरं वाटतं ना तुम्हाला आता? हो पोरी, बरं वाटते. तुम्ही कशी आहात पोरी? आम्ही पण बरे आहोत, बरे आहोत आम्ही. आई, आई तुम्ही खाली का बरं बसले? या ना, यावर बसा आई. राहू दे, मला खालीच बसायला बरं वाटते. राहू दे. बरं ठीक आहे, हा. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी चहा पाणी घेऊन येते. तुम्ही बसा. पोरी, ए पोरी थांब ना, थांब पोरी. चहा वगैरे आम्हाला आता नको, नंतर देशील बा. आता आम्ही इकडे आलो. आई हे घे पोरी, हे घे बा. आम्ही तुमच्यासाठी पोहे आणले, पोहे. हे बघे का? माझ्यासाठी? हो हो. माझ्यासाठी? नाही, तो आई, काय ग? आई मी खाऊ पोहे? खाऊ का म्हणते? अगं अशी का विचारते पोरी? खायलाच आणले ते. हा. खा. खा. खाऊ. खायला आणले, खायचं ना. ते घराजवळ पोहोचलो. ए पोरी, ए परी, काय झालं बा तुला असं रडायला? ए पोरी, काय झालं बा रडायला? ए पोरी, काहीच नाही. मी लहानपणापासून आई बाबांना कधी बघितलं नाही ना. आज मला त्यांची आठवण झाली. आई, अशी का बोलते मा? हा? अशी का बोलते पोरी तू? हे परी, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत ना तुझे आई बाबा, तुझे माय बाप. आई, आई, सुखी राहा. पोरी, इथून दिसत नाही. कुठे गेला? ते आतमध्ये आराम. काय झालं पोरं? हे कसं झालं बिजू? आई, ते तिच्या आई दादाच्या मेमण्यानी म्हणजे प्रेमनी यांच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला. बिजू, हे पोरा, कसं झालं रे बिजू? ज्याची भीती होती तेच झालं. बघितलं मी पोरी, मी तुला सांगितलं होतं माझ्या पोराच्या नादी लागू नको, पण तू माझं काही ऐकलं नाही पोरी, काही ऐकलं नाही. बघ कशी अवस्था केली आहे माझ्या लेकराची. बघ ना, अगं मारून टाकतील ते माझ्या पोराला, मारून टाकतील. आई असं काहीच होणार नाही. आई दादा जरा शांत झालाय. दादाच प्रेमला पोलीस स्टेशनला घेऊन गेला तर सगळं ठीक होणार. असं काहीच होणार नाही. हे पोरा, खूप त्रास होतो का बा तुला? खूप त्रास होतो का रे? बोल ना पोरा. एवढं लागलं तरी तू काही नाही मदत करेल. आराम आहे. ऑपरेशननी हळूहळू होईल बरं. होईल बरं. कसं झालं रे बस बाबा, या बसा या. निघायचं आहे का आपल्याला?
निघायचं आहे ना आपल्याला? हो निघायचं आहे. हो कुठे कुठे? आपल्या तुझे वाट नाही तिथे जायचा. वाट संपली तुम कम करायचा, पुन्हा नवीन वाट शोधायची. हा आमचा नित्यक्रम. पुरा तुमचा निरोप मिळाला म्हणून भेटीसाठी आलो होतो. का तुमच्या या मुलाजवळ तुम्हाला थांबण्याचा अधिकार नाही आहे बाबा? हा? पुरा माझ्याजवळ तिथे आपल्या घरी राहण्याचा अधिकार नाही, तिथे तुमच्या इथं राहण्याची कशी हिंमत करणार? पुरा बरोबर आहे बाबा, तुमचं बरोबर आहे. कारण जेव्हा आम्हाला पंख फुटून ते मजबूत होतात आणि तुमचं पंख हळूहळू खिडखिडे व्हायला लागतात, तेव्हा आम्ही तुम्हाला रस्त्यावर टाकून भीक मागण्यास लावून भुरकन उडून जातो. भुरकन उडून जातो. पण मी त्यातला नाही बाबा, मी त्यातला नाही आहे. असाही असलो तरी तुमच्यासाठी मी रस्त्यावर येईल. मी भीक मागेन, पण तुम्हाला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. असं तुम्हाला लाचारीचं जीवन पत्करू देणार नाही किंवा वनवन भटकू देणार नाही बाबा. फार बरं वाटलं पोरांनो, फार बरं वाटलं. हे ऐकून फार बरं वाटलं. नाहीतर आम्ही मुलांची आशा अभिलाषा सोडली होती रे. आशा अभिलाषा. बस बाबा, या या बस. काका काकू तुम्ही इकडे? बरं झालं इकडे भेटलं. मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. पण असं थापा टाकत यायला तुला काय झालं रे पोरा? सांगतो काकू, सर्व काही सांगतो, पण आधी सांगा विजय भाऊ कुठे गेला? विजय भाऊ? अरे हे काय, कसं झालंय? अरे कधी झालं? तू पण नाही ओळख पण नाही ना रे. अरे काय, मला विश्वासच बसत नाही. अरे असं कसं झालं रे? प्रेमनी हा तेजाब नाही, तेजाब तो टाकला. काय अरे काय अवस्था करून टाकली रे तुझी. मी तुला ओळखलंच नाही. काय जाऊ दे. बर आराम आराम. अरे काय काय सांगणार होतास का दादा? काही सांगायचं आहे? काय सांगू विजय, देवानं दुःख द्यावं पण एवढंही नाही. जणू काही चारही दिशाने तुमच्यावर दुःखाच्या वर्ष होते. तिकडे मधुताईची अवस्था तशी, इकडे तू असा. एकीकडे मायबापांना घर सोडून दारोदार भटकावं लागतं आणि दुसरीकडे रवी भाऊ जीवन मरणाशी झुंजत आहे. जीवन मरणाचं म्हणजे काय झालं दादा? करायचं एके दिवशी तुमच्या घरी लोकांची गर्दी होती. त्या गर्दीतून मी त्याला चोरून पाहिलं, कारण त्याच्याजवळ जाण्याची माझी हिंमत नाही झाली. एकदा गेलो, मधुताईविषयी बोललो, पण त्याने माझा अपमान केला. म्हणून त्याची तशी अवस्था असून देखील अजून मी त्याला भेटलो नाही. तशी अवस्था म्हणजे नेमकं काय झालं? काय हे बाबा सांगणार आहे? काय झालं आपल्या दादाला? विजय भाऊ, रवी भाऊ खूप आजारी आहे रे. खूप खंगत चालले तो. काय? आणि डॉक्टरनी सांगितले की त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. काका, तुमची खूप आठवण करतो, खूप आठवण. ही तर माणसाची प्रवृत्ती आहे काराच्या. आपले जवळ असले त्याचं मूल्य कवळी बोलत होत असत आणि दूर गेल्यानंतर त्याची खरी किंमत कळते. सुखात माणसाची मती मजबूत होते,
तर दुःखातच आपल्याची आठवण येत असते. ही तर त्याच्या करडीचे फळ आहेत रे, करडीचे फळ आहेत. बघ बघू दे त्याला, बघू दे आणि सांग त्याला की तुझे माय बाप नाही म्हणून. माय बापा तुझी दया, माय बापा तुझी माया, माय बापा तुझी छाया राहू दे, माय बापा तुझी छाया राहू दे आम्हावरी, माय बापा तुझी छाया राहू दे. माफी मागणी आधी मी जर गेलो नाही तर माझी आत्म्याला शांती मिळणार आहे. भाऊ भाऊ तू इकडे कसं का आलास भाऊ? हा सहज फिरता फिरता म्हटलं चला निर्लज जाऊन सज्जन माणसाची भेट घ्यावी आणि तुझ्याकडे भरपूर पैसा आहे त्यामुळे तुझ्याशी थोडी दारू प्यावी. बरं झालं. मला एक काम करशील ताजेल भाऊ? हो हो सांग सांग त्यासाठी माझा जन्म झालाय सांग. काय रे ताजेल भाऊ, मला थोडं विष आणून दे रे. विष मला नाही जगायचं अरे ताराच्या, मला नाही जगायचं. हो हो जेवढं मी करू शकतो माणूस केलं तर मी तेवढं करू शकतो. अरे माणूस की मान नाही तर काय बात ताराच्या भाऊ पण माझं मी तुझ्या समोर हात जोडतो भाऊ पण माझं तेवढं एक काम कर रे भाऊ. आजपर्यंत तू तुझ्या कुटुंबात ओकलेलं आणि दारूच्या रूपात त्याला की त्याच्या परिणाम म्हणून आज तू मरणाची भाषा करतो. राहिला प्रश्न माणुसकीचा, तर माणुसकी पोटीच मी तुला मधुताईविषयी सांगायचो पण माझं काय ऐकलं नाही. तुझी अवस्था बघून आज माणुसकी पोटीच मी तुझ्याकडे आलो. तुला न सांगता विजय दादाला भेटून तुझ्या आई वडिलांना भेटून तुझ्याविषयी सांगितलं केवळ माणुसकी पोटी. माझे आई बाबा कुठे ते सगळे ए ताराचंद भाऊ सांगणारे, अरे कुठे ते सगळे, मला त्यांना एकदा भेटायचं अरे ताराचंद भाऊ. रवी भाऊ एकदा मला भेटायचं आहे. रवी भाऊ आपल्या विजय भाऊच्या चेहऱ्यावरती विक्रम देशमुखच्या मेवण्याने तेजाब टाकला. काय सांगतो तू ताराचंद, अरे माझ्या विजूच्या चेहऱ्यावर तेजाब. हे भाऊ अरे सांगणारे कुठे ते सगळे, अरे मला त्यांना एकदा भेटायचं आहे रे ताराचंद. तुला भेटायचं आहे पण त्यांनी तुला भेटण्याचं नाकारलं. बरोबर आहे रे, बरोबर आहे. अरे माझ्यासारख्या नालायक पापी माणसाला कुणाची भेटण्याची इच्छा होईल रे. घाबरू नकोस रवी. अरे मी भेट घडवून आणेल तुझ्या आई वडिलांची तुझी. महाजन साहेब, त्या साहेब काय नाही मधू, माझ्या केलेल्या पापाची पाप म्हणतोय बाई मी. माझ्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या बाई, निकामी झाल्या. नाही तर असं बोल नको, असं बोल नको. तुला काही होणार नाही, आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. हो नव हो हो मधू, मला माफ कर मधू, मला माफ कर. अगं एवढे दिवस शकतो नाही, मी तुझ्या भेटीला सुद्धा येऊ शकतो नाही.
माझी बाई सुखात आहे की दुःखात आहे जाणून घेणं देखील मला महत्वाचं वाटतं. मधू तुझा खूप मोठा गुन्हेगार आहे की मधू मला माफ कर मधू. त्याला माफी मागू नका. दाराचं भाऊ इकडे. बघा मधू या माणसाशी आपलं कुठलंही रक्ताचं नातं नसताना देखील केवळ माणुसकी पोटीच तो आमच्या संकटात नेहमी धाव झाला. खरंच तू देव माणूस आहेस रे माझ्या राजा, तू देव माणूस. खरं आहे रवी तुझं, अगदी खरं. माणूस धनाने नाही तर जो मनाने श्रीमंत असतो तोच खरा धनवा. ताराचंद खूप महान आहेस रे तू, खूप महान आहेस. अरे मी तुला नाही नाही ते बोललो, घाणेरडे आरोप केले, घरातून हाकलून लावलं. आपल्या या गरीब दुबळ्या मालकाला एकदा तरी माफ करले ताराचंद. अरे खूप महान आहेस रे तू रे विड्या. अरे अरे एकदा तरी मला माफ कर दे ताराचंद, प्लीज एकदा तरी. मालक असं बोलू नका मालक. ओ मालक, तुमची चुकी तुम्हाला समजली. हाच मोठा विजय आहे. साहेब तुम्हाला तर माझी सांगण्याची लायकी नाही साहेब, आणि अधिकार तर मी केव्हाचाच गमावून बसलो. पण आज निर्लज्ज होऊन सांगतो साहेब की आता तरी तुम्ही माझ्या बहिणीचा कडवा थांबवा साहेब. तिची चूक मायला आपल्या पदरात घाला साहेब. अरे ही तर देवी आहे देवी. तिने आपल्या घरच्यांच्या सुखासाठी माझ्यासारख्या नालायक व म्हाताऱ्या माणसाशी लग्न करून आपल्या जीवनाचा त्याग केला रे. मी तुमचा व या समाजाचा फार मोठा अपराधी आहे. मी कित्येकांच्या जीवनाचा छळवाद केला, कित्येकांच्या जीवनाचा तळपट केला, पण त्या दलदलीतून या देवीने मला बाहेर काढलं आणि त्या क्षणी मला जीवनाच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं रे, उत्तर. बस साहेब, माझी हीच अपेक्षा होती. आज आम्हा गरीबाच्या लेकीचं जीवन सार्थक झालं साहेब. आता मला मरण जरी आलं ना साहेब तरी मी ते हसत मुखाले पडते. तुला काही होणार नाही रे, काही होणार नाही. तुझ्या उपचारासाठी जो काही खर्च येईल ना तो मी करेन. त्या परमेश्वरानं माझ्या पापाचं प्रायश्चित्त करण्याची जी संधी दिली आहे ना ती मी अशी वाया जाऊ देणार नाही रे, नाही जाऊ देणार. साहेब, त्या संधीचं सोनं करायची थोडीफार संधी आम्हाला सुटायची. यांचा खरा गुन्हेगार तर मी आहे. रवी, आम्हाला माफ करा. देशमुख साहेब, या साहेब, बसा बसा साहेब. साहेब, आमची लायकी नसताना देखील आम्ही तुमच्या पंक्तीत बसण्याचा प्रयत्न केला. त्यात तुमच्या त्या मेवण्याने माझ्या विजूच्या चेहऱ्यावर तेजाब टाकला साहेब. तो देव तर आम्हावर कोपला, पण निदान तुम्ही तरी आम्हा गरीबावर दया करा साहेब. रवी, असं बोलू नका, असं बोलू नका. आमच्या मेवण्याने जे काही केलं त्याबद्दल आम्ही तुम्हाला माफी मागतो. श्रीमंतीचा अहंकार चढला होता. रवी, काळजी करू नका. तुमच्या तब्येतीसाठी, तुमच्या उपचारासाठी जी काही मदत लागली ते आम्ही करू. काय माझं मी काय म्हणतो देशमुख साहेब, आपण रवीला दवाखान्यात देऊ आणि त्या ठिकाणी किडनी दाताचा शोध घेऊ. सोड साला दारू एवढी पॉवरफुल आणि एक्सप्रेस आहे की ती पिल्यानंतर कुठल्याही ठिकाणी न थांबता डायरेक्ट किडनीवर जाऊन आदळते आणि यकृत विकृत होऊन किडनी खराब होते. बरं झालं बाबा आपण किडनी पित नाही आणि दारू पित नाही. असं बोलू नका. तुम्ही तर खूप भाग्यवान आहे, खूप भाग्यवान आहे. तुम्ही आपल्या मुलाला स्वतःची किडनी दिली
त्याला दुसरा जन्म दिला. आता सगळं काही ठीक होणार आहे. अहो आपले सुखाचे दिवस लवकरच येणार आहे. तुम्ही काही काळजी करू नका. काही काळजी करू नका. स्वतःला कशाला कमी लेखते का? कशाला कमी लेखते? विजूच्या ऑपरेशनसाठी कुठून आले तर 3-4 लाख रुपये? ते देशमुख साहेब आणि महाजन साहेबांकडून मी आर्थिक मदत घेतली होती. त्यांनी तर मदत केली ग. पण मला माहिती झालं की तू तुझ्या नोटाची किडनी विकली आणि विजूच्या चेहऱ्याचं ऑपरेशन झालं. हे खरं आहे ना? खरंय खरंय. अहो आपली खरी संपत्ती तर आपली लेकरं आहे ना. आपल्यापेक्षा त्यांचं जीवन मोलाचं आहे. आता आपल्या काय राहिलं? आता आपल्या काहीच राहिलं. पण तुम्ही काही काळजी करू नका. लवकर आपले सुखाचे दिवस येणार आहे. लवकरच सगळं काही ठीक होणार. तुम्हाला बरं वाटत नाही दवाखान्यात जायचं तर आपण दवाखान्यात पाणी आणून देऊ का? तुम्हाला बरं वाटलं? बिजू हे पोरा तुझ्या बाबाला बरं वाटत नाही दवाखान्यात घेऊन जाताना कशी करत आहे तुझे बाबा? बाबा काय झालं? बऱ्याच तुम्ही वरचा मायबाप आहे ना, मायबाप तो मला बोलावत नाही रे. नाही बाबा असं नका बोलू. असं का बोलू? आता आपली हळूहळू सगळी परिस्थिती बदलेल बाबा. आणि बघा ना बाबा तुमच्या आशीर्वादाने माझा चेहरा पण हळूहळू बरा होत आहे. बघा 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 ऑपरेशन माझा चेहरा बरा झाला की नाही? आहे की नाही? हा हा आता सगळं काही ठीक होईल. आणि बाबा तुम्हाला एक सांगू पुन्हा आनंदाची गोष्ट, दादा देखील दवाखान्यातून बरा होऊन आज घरी येत आहे. हा ही गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आधी आलो. हा 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 सगळे जण आणत आहेत दादाला. सगळे येत नाही की नाही? हा की नाही? सगळे बाबा मी ऑटो के रिक्षा आलो. मी ऑटो के रिक्षा आलो. आई बाबाला सोड. बाबा मी ऑटो बाबा चुकी राहा पोरांनो, चुकी राहा. बाबा उठा उठा उठा. मी ऑटो आली. चला चला दवाखान्यात चला. बरी आई आई त्वरा करा. चला तो खाई करता बिचारा ऑटोवाला मोठ्या मुश्किलने मानला तो बिचारा. विजय चला आई चला बाबा. विजय विजय आपल्या आई बाबा आपल्याला सोडून देवा घरी. माये बापा तुझी दया, आपल्याला सोडून माये बापा तुझी बाबा उठा ना. उठा ना. मी ऑटो आणली.
मी आठवण आणली असं नाही. आज आपल्याला दवाखान्यात जायचं ना बाबा, आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. असं नाही करायचं, हे बरोबर नाही. उठा बाबा, बाबा उठा ना, बाबा बाबा उठा ना बाबा. आई 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 माझ्याकडे बघ, माझ्याशी बोल काहीतरी. आई आई उठ ना, आई 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 उठ ना, माझ्याशी काहीतरी बोल ना. आई आई उठ नाही, आई उठ ना, आई आई उठ नाही, काहीतरी बोललाय माझ्याशी. आम्हाला सोडू नका जाऊ आई बाबा, तुम्ही विना पोरक होणार आम्ही. तुम्ही केलेल्या उपकाराची परतफेड करण्याच्या आधीच आम्हाला सोडून गेलात. तुमच्या लेकरांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ आई बाबा, एवढी मोठी शिक्षा नका देऊ. आई बाबा, मला माफ कराय बाबा. दादा, तू त्यांना माफी मागण्याची हिंमत केलीस रे, पण कदाचित यांच्यात तुला माफ करण्याची हिंमत नसावी म्हणून आपले आई बाबा आपल्याला सोडून गेले. तर दादा शांत हो. अरे खरं तर आम्हाला सुद्धा माफी हवी होती रे, पण आमच्यासारख्या पापी माणसाला या जगामध्ये माफी नाही, हे सत्य आहे. महाजन साहेब, तुम्ही तर माफी मागून मोकळे झाला. खऱ्या अर्थानं यांचा गुन्हेगार मी आहे. आम्हाला सुद्धा आई बाबाची माफी मागायची, पण माफी मागण्याच्या आधीच आई बाबा देवाघरी निघून गेले. आई बाबा, शक्य झाल्यास आम्हाला माफ करा, माफ. माय बापा, तुमचा वरदस्त सदा आम्हाला करावा असू द्या. मुलांसाठी मायबाप हेच त्यांचं दैवत असते. मायबापाविना आमचं सुखदायक विश्व, दुःखदायक विलास. देवाचं दैवत्व कुणा दगडात नाही, देवाचं दर्शन कुणा धामात नाही, आणि देवाचं पावित्र्य कुणा साधूत नाही, तर देवाचं खरं रूप आपल्या मायबापात. त्यांची आपल्यावर असलेली दया हीच पूजा आहे. त्यांची माया हाच प्रसाद आहे, आणि त्यांची छाया हेच आपलं मंदिर आहे.